तुमच्यासाठी झालो हा नक्की नक्की सपत्नीक दाम्पत्य आहे त्यांनी कथेचा लाभ घेतला आणि त्यानंतर आता महाप्रसादाचा देखील दोघे मिळून लाभ घेत आहेत आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया नेमकं त्यांच्या प्रतिक्रिया काय आहेत आम्ही दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आम्ही सव शेव खाऊ
8 दिवस याच्या आधी मी 15 दिवसापासून महाराजाची सेवा करतो. सगळा जाडजोड लावून हे करणं, वर्गणी वगैरे, पट्ट्या, यज्ञाच्या पावत्या सर्व गावगाव फिरून आम्ही स्वतः हे करतो. आता सकाळपासून आहोत. आता थोडीसा भूक लागली आम्हाला दोघांना इथे. थोडंसं आम्ही प्रसादात घ्यावं म्हणून अशी आमची इच्छा झाली. त्यामुळे आम्ही प्रसाद कसा काय वाटप व्हायला काय नाही त्याचीसुद्धा आम्ही देखरेख करावी आणि थोडा प्रसाद घेतो आम्ही. आणि समाधान कुठेच नाही. तुम्ही प्रत्यक्ष सेवेकरी आहात. सेवा करून सेवेमध्ये आणि प्रत्यक्ष कथेचा लाभ घेतलात. आता महाप्रसादाचा लाभ घेण्यासाठी आलात. तुम्हाला आजच्या कथेतला आणि महाप्रसादातला लोकांसाठी काय संदेश द्याल? लोकांना बी सर्व एवढा आत्यानंद कुठेच नाही, प्रसादात नाही आणि श्रवण करण्यात नाही, कशात नाही. एवढा जो आहे आनंद भोग स्वर्गापेक्षा मोठा आम्हाला वाटतो. स्वर्गापेक्षा मोठा आनंद तुम्हाला या ठिकाणी येऊन वाटतोय. तुम्ही पूर्ण आनंद घेताय. पूर्ण आनंद, भरपूर आनंद. बरं, तुम्ही मला असं समजतंय की आपण एक व्यापारी आहात. मग व्यापारी असून आपला व्यापार, मग मी तामसा कापड व्यापारी संघाचा अध्यक्ष आहोत. हा. आणि आम्ही दरवर्षी व्यापारी सगळे 7-8 जण पूर्ण महाराजाच्या सेवेत राहतो. आम्ही इकडे काही पूर्ण वेळ 24 तास 24 तास महाराजाच्या सेवेमध्ये राहतो. कुठं कमी जास्त करून महाराजाची वर्गणी करून देणं, काही पावत्या फाडणं, कोणतं काम असेल तर ते आम्ही करून घेतो. आणि सकाळपासून याच्या सेवेत राहतो. आणि जे बी काही कुठे आम्हाला काम महाराजांना जे आज्ञा दिली त्याचा आम्ही परिपूर्ण. तुम्हाला इथं राहिल्यामुळे काय मिळते नेमकं? खूप आनंद भेटतो. जे व्यापारात आनंद भेटणार नाही, समाधान भेटतो. अच्छा. महाराजाच्या पायापाशी जेव्हा आम्ही येईल तेव्हा खरंच आम्हाला खूप आनंद वाटतो. एवढा आनंद कशातच वाटत नाही. नंतर त्याची भाजच होत नाही. अच्छा. सुखाची तुमचा एखादा अनुभव सांगाल तुम्ही? सगळं सुख आहे. माझ्या मुलांनी जेव्हा हॉस्पिटल टाकलं तेव्हा महाराजाच्या हस्ते तिची पूजा उद्घाटन केलंय. तर एवढ्याच्या निरोसर्जन जुने असून त्याच्यात फसला नंबर आहे नांदेडला. निरोसर्जन आहे मुलगा. बरोबर. डॉक्टर लक्ष्मीकांत भोपळे हॉस्पिटल आहे ना. हा हा हा. बापूच्या हस्ते ओपनिंग आमच्या बरं. खूप खूप समाधान आहे. सोबत आहेत हिमायतनगर तालुक्यातील पोटा बुद्रुक येथील प्रतिष्ठित व्यापारी शेतीनिष्ठ शेतकरी विठ्ठलराव पिनलवार. आज श्रीराम कथेदरम्यान त्यांनी पिंपळगाव येथे कथेचा लाभ घेतला. त्याचबरोबर आता महाप्रसादाचा लाभ घेत आहेत. आपण जाणून घेऊया त्यांच्या तोंडून महाप्रसादाची व्यवस्था कशी आहे. श्रीराम कथा ऐकून त्यांच्या मनाला काय वाटलं? एकदम चांगली व्यवस्था आहे आणि जेवणाचं पण अतिउत्तम केलं. वडेकरी चांगले आहेत. एकदम व्यवस्थित केलेली. श्रीराम कथा ऐकून आपल्याला काय वाटलं? आनंद वाटला. श्रीराम कथा म्हणजे असे योग्य ते महाराजांना सगळं मार्गदर्शन केलं. तुम्ही आजपर्यंत अनेक वेळा श्रीराम कथा ऐकली असेल. ऐकलं त्याच्यापेक्षा चांगलं सांगितलं महाराज. काही वेगळं सांगितलंय? वेगळं तर सांगितलंच भरपूर, हा, पण चांगलं सांगितलं. चांगलं सांगितलंय. अशा कथेचं आयोजन करणं योग्य आहे की अयोग्य आहे? योग्य आहे. आजच्या पिढीला तुम्ही काय सांगाल? आजच्या पिढीला सांगणार की प्रत्येकाला रामायण कथा विभागाकडे या ठिकाणी पोटा बुद्रुक, पोटा खुर्द, पारवा खुर्द या प्रसंगात वेणी या प्रसंगी ते वाडपाचं काम करत आहेत. आपल्या सोबत आहेत काही भक्तगण जे की बाबाजींना मानतात. त्यांनी वाडपाचं काम गेल्या 4-5 दिवसापासून अतिशय अविरतपणे सुनियोजनामध्ये करत आहेत. आपण त्यांच्या तोंडून जाणून घ्यावं या ठिकाणी किती लोकांनी आजपर्यंत प्रसाद घेतलाय, महाप्रसादाची व्यवस्था कशी आहे आणि त्यांचा सकाळचा जो दिनक्रम आहे ते कधी सुरुवात होते आणि कधी संपते. जय सियाराम. आपण या ठिकाणी महाप्रसादाचं वाटप करत आहात. सकाळी आपला महाप्रसाद कितीला सुरुवात होते? 7ला खिचडी सुरू होती. 7ला खिचडी, त्यानंतर 10 वाजता जेवायला सुरू. 10 वाजता महाप्रसादाला सुरुवात, प्रत्यक्ष महाप्रसाद. बरं, महाप्रसादामध्ये आजचा 6वा दिवस आहे. मला असं समजलं की प्रत्येक दिवशी वेगळा आयटम असतो. हो, रात्र पहिल्या दिवशीपासून मला आजपर्यंतचे प्रत्येक दिवशीचा जे गोड आयटम आहे तो नेमका काय काय होता? पहिल्या सुरू शिरा होता लाल. हा. पुन्हा पांढरा शिरा रव्याचा केला. अच्छा. जुमार काय केली, बुंदी केली. जुमार मोतीचूर लाडू केले. आज आणखी चालूच आहे. हा. तर एकंदरीत दिवसामध्ये किती हजार लोकांनी महाप्रसादाचा लाभ घेतला? अहो, इथं गणताच नाही. याची लाखाच्या वर पब्लिक रोजची 1 लाखाच्या वर. 1 लाखाच्या जाणे चालू. म्हणजे 10 पासून रात्री 8 वाजेपर्यंत जेवण चालू कंटिन्यू. अच्छा. अच्छा. बरं, महाप्रसाद तुम्ही जेव्हा वाटप करताय नेमकी गर्दी कोण्या वेळेला जास्त असते? या आता रामकथा संपली. रामकथा संपल्या एकदा जास्त गर्दी होते. मग तुम्ही त्याला नियंत्रणात कशी आणता? 108 कुंडी होम संपल्यावर एकदा गर्दी होते. ते नियंत्रणात कसं आणता तुम्ही? वाटप कसं करता? स्टॉल वाढीत अजून. स्टॉल वाढीता. साधारणतः तुम्हाला वाटप करणारे जे संख्या आहे, एका स्टॉलला किती लोक असतात? एका 7-8 लोक राहतात. 8-10 लोक. 8 लोक, 4 लोक पार्सल. 4 लोक पार्सल, म्हणजे 10 ते 15 लोकांची टीमची टीम आहे. असे किती स्टॉल आहे तिथं? इथं 10 स्टॉल आहेत. इकडे पुरुषांकडे 10, महिलांकडे 20 आहेत. महिलांकडे म्हणजे महिलांची संख्या जास्त आहे. मी आता पाहिलंय लाईन लागलेली होती, पेंडॉलच्या बाहेर पण लाईन गेली होती आणि त्या ठिकाणी
महिला सुद्धा या पुरुषांच्या रांगेमध्ये काही दिसत होत्या. मी त्यांना विचारलं, ताई तुम्ही इकडे कसे? त्यांनी सांगितलं महिलांची गर्दी तिकडे फारच आहे, तिकडे नंबर लागणं जवळपास लवकर शक्य नाही, म्हणून आम्ही इकडे आलो. बरोबर आहे. धन्यवाद. आपण जी मनाभावातून सेवा करताय निश्चितच त्याचं तुम्हाला माऊली फळ देतील. बाबाजींचा आपल्यावर आशीर्वाद राहील. जय श्रीराम. स्वादिष्ट आहे, समाधानी. आपल्या घरी होत नाही असं आहे. कसं आहे ताई? आपल्या घरी सुद्धा होणार नाही असं आहे महाप्रसाद आहे. आणि थोडक्यात सांगायचं म्हणजे बाहेर गेल्यावर माहेरी सुद्धा आम्ही एक रात्र राहत नाही. हा. पण आज 3 दिवस झाले धाव घरची आठवण येत नाही. वा. ऊस वाळायला तरी त्याचं काही वाटणं झालं आणि पाणी देण्याचे काही वाटणं झालं. आम्ही दोघं जोड्याला आलो. हा. 3 दिवस झाले. गेल्या वर्षी 7 दिवस होतो. वा. आणि यावर्षी 3 दिवस झाले आम्ही आलो. हे 2 म्हाताऱ्या संघ आणले, याची सेवा करणं, ताटमिठा असे आणून देणं. वा वा वा. 24 जणी बाया आलो. आपलं गाव? माहेरी एक रात्र सुद्धा राहत नाही. हातगावच्या. हातगावचे आहेत. नाव काय आपलं? स्वाती शिंदे. स्वाती शिंदे ताई. ओके. माहेरी एक रात्र सुद्धा राहिले नाही आतापर्यंत, एवढी वय झाली. आणि इथं असं माहेर घरच्या सारखं वा, झालं. हे वा. सुख झालं बायासाठी. म्हणजे हे सुख तुम्हाला कुठंच मिळणार नाही. हे सुख कुठंच नाही. आत्मिक सुख, आनंदात. स्वर्गात गेल्यासारखं वाटतं. वा. मग अशी कथा वारंवार व्हायला पाहिजे ना. पाहिजे ना. वर्गणीला आलते ना बाबा आमच्या इथं. बरं बरं. पण आमच्या गावाला चटणी लावली. पुढच्या वर्षी साखर देऊ म्हणलं. वा. म्हणजे गाव पहिलंच आमचं आरकाट आणि त्याला चटणी लावली. आणि मी म्हणलं आता पुढच्या वर्षी साखर देऊ, चटणी बंद झाली म्हणलं. ठीक आहे. आम्हाला आणि करोडीला चटणी लावली. आम्ही काळेश्वरची बरं बरं. हातगाव तालुक्यात काळेश्वर आहे. हो हो. काळेश्वरचे हो. चटणी लावल्याबद्दल थोडं वाटलं. बाबा म्हणले राहू दे ना, मग पुढच्या वर्षी साखर लावू तुमच्या गावाला. काही हरकत नाही, काही हरकत नाही. चालेल. बाबा येतात आमच्या घरी, म्हणजे बोलणं ते चांगलं राहते आमच्या मला. अशीच तुमची वारंवार सेवा घडत जाओ. बाबांचा आशीर्वाद तुमच्यावर, तुमच्या गावकऱ्यांवर राहो. जय श्रीराम. छान वाटला कार्यक्रम, मनाला समाधान झालं. थोडक्यात सांगायचं म्हणजे आम्ही दोघंच आहो घरी, पण घरी आमचं कोणाच्या देव सांभाळायला असं वाटते आम्हाला. देवाच्या कामात आपण असल्यानंतर देव घर सांभाळणारच. कसं सांभाळायला त्याला माहिती. मालक म्हणजे ऊस वाळते, वाळू द्या आपण आहोत आता पिंपळगाव येथील श्रीराम कथेच्या महाप्रसाद पेंडॉलमध्ये. आपल्यासोबत आहेत भोकरचे काही व्यापारी वर्ग. आपण त्यांच्या तोंडून जाणून घेऊया श्रीराम कथा कशी चालली, त्यांना काय वाटते, त्यांनी या ठिकाणी श्रीराम कथेमध्ये आनंद लुटला का, त्याचबरोबर महाप्रसादाची व्यवस्था कशी आहे. जय श्रीराम. खूप छान आहे. यजमान पण चांगले आहेत, आरती पण चांगली वाली, सर्व लोकांना जेवणाची व्यवस्था एकदम छान आहे. जेवणावर एकदम चांगला आहे. स्वयंपाकाची टेस्ट पण चांगली आहे. एकदम छान वाटत आहे आणि खूप नियोजन एकदम चांगलं आहे. उन्हाळ्याच्या दिवसापासून तुम्हाला या ठिकाणी उन्हाचा काही जाणवलं का? प्रत्येक जागी पाण्याच्या बाटल्यावर ठेवले आहेत. पाणी प्यायला व्यवस्था चांगली आहे आणि समाधान वाटत आहे आणि पाणी सुद्धा थंड आहे. त्याचबरोबर पेंडॉलमध्ये देखील तुम्हाला गरमी जाणवली? गरमी जाऊ नाही, काही नाही. एकदम छान वाटलं, समाधान वाटलं. ठीक आहे. ओके. अगदी व्यवस्था, महाराजांचा आशीर्वाद भेटला सगळ्यात मोठा. आणि रामकथा ऐकायला भेटली. रामकथा इतकी सुंदर ऐकायला भेटली की कुठंच आम्ही आतापर्यंत ऐकली नाही. संगीतमय रामकथेमध्ये जेव्हा एखादं भक्तिगीत सादर केले जाते, केल्याबरोबर आम्हाला डान्स करावं असं वाटलं ना सगळ्यांना. पुरा पेंडाल डान्स करून आला. इतके सुंदर डान्स केले, मन भरून आलं. आज तर हनुमानांचं त्यांचं आगमन झालं रामकथेमध्ये. रामकथेमधील आगमनाप्रसंगी तुम्ही पण त्या ठिकाणी सामील झालात. आम्ही झालो. आम्ही या ठिकाणी जणू अयोध्याच अवतरली असं वाटत होतं. असं अयोध्येमध्ये गेल्यासारखं आम्हाला वाटत होतं. अगदी आम्ही अगोदरही अयोध्या बघून आलो, पण इथली अयोध्या वेगळीच होती. आणि महाराजांना त्यांनी अयोध्या इथं अवतरली. आणि रामाचं आम्हाला दर्शन दिल्यावर झालं. उद्या श्रीराम प्रभूचा जन्मदिवस आहे. भाविकांना तुम्ही काय संदेश द्याल? अगदी रामाचे जे संस्कार आशीर्वाद त्यांनी जे देतील उद्याचा प्रसाद आम्हाला, ते आम्ही सगळ्यांना देऊ. भाजी आहे, वरण आहे, भात आहे, पोळी आहे, बुंदीची स्वीट केलेला आहे. त्यामध्ये काजू, बदाम, मनुका आणि विलायचीचा स्वाद पण आहे याच्यामध्ये. महाप्रसादामध्ये भक्तांना पूर्ण व्यवस्था केलेली आहे. पूर्ण इतर थंड पाण्याची व्यवस्था पण या ठिकाणी व्यवस्था पण आहे. काय फिल्टर पाण्याची व्यवस्था आहे. पण भक्तांनापासून पाण्याची वाटप सुद्धा आहे. म्हणजे एकंदरीत एवढा मोठा भव्य दिव्य कार्यक्रम जरी असला हो. तरी आपण आपल्या घरी जरी एवढी व्यवस्था करू शकत नाही. घरी व्यवस्था एवढी होत नाही. टाइम बाय टाइम जेवण, पूर्ण जेवण चालू आहे. लोक भक्त अवतर नाही की जेवण करून पुन्हा चालली तर कथा ऐकायला चालले तर कथा सुटल्या परत जेवायला सुटल्यानंतर थंड पाण्याची व्यवस्था भरपूर आहे. उन्हाळ्याचे दिवस असल्यामुळं पेंडॉलमध्ये सुद्धा कूलरची व्यवस्था व्यवस्था आहे आणि जेवणाची पण व्यवस्था थंडगार आहे. पूर्ण हीट बांधलेली आहे. पूर्ण बिलकुल कमतरता नाही याच्यामध्ये. बिलकुल 100% व्यवस्था. बिलकुल 100% व्यवस्था आहे. त्याच्याकरता काहीच याच्या हे नाही. आपण कुठून आलात? गोळेगाव. गोळेगाव, उमरी तालुका. तुम्ही भक्तगणांना उद्याच्यासाठी काय आवाहन कराल?
उद्या तर यायलाच पाहिजे. रामनवमी आहे ना, रामाचा उत्सव, रामाचा जन्म आहे. त्याच्याकडे उद्या सर्व भक्तांना यायलाच पाहिजे. आजच्या पेक्षा आणखी दुप्पट तिप्पट पब्लिक वाढली पाहिजे. आणि त्याच्यामध्ये पूर्ण व्यवस्था झाली पाहिजे. आजची कथा ऐकली तुम्ही, कथा दरम्यानचा तुम्हाला एखादा असा प्रसंग आठवतो का की त्या प्रसंगामुळे तुम्ही भारावून गेलात? भारावून काय नाही का ते जे होते की नाही, जगन्नाथ चक्का नाही, हा 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 लीला चल बसे, हे लीलाच आहे. हा. हे प्रभूची लीलाच आहे, दत्ताची लीलाच आहे, काय बाबाची लीला आहे, आपल्या बापूची लीला आहे. त्यामुळे नाही का ते बघायचं कामच नाही काय ते. त्या गाण्याचा अर्थच असा आहे त्या गोष्टीचा. तुम्ही सुद्धा आज आनंदात नाही, बिलकुल भावून गेलेले आनंद. वाहून गेलात, नाचलात. बिलकुल हे आनंद तुम्ही घेतलात. बिलकुल. इतरांना काय सांगाल? भक्ताने घेतलेला आहे. त्या गाण्याचा अर्थ असा निघाला की लीला म्हणजे लीला झालेली त्या गाण्याची. ते इथून कार्यक्रम होणार बी नाही, असा मोठा नांदेड जिल्ह्यात झाला पण नाही आतापर्यंत, कधी भविष्यात झालं बी नाही. झाला पण नाही.